पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जेवा जेवा जेवा। काय कसं झालं जेवण? हा? मजा आली का? मजा झाली। आता सजा। मला तर शॉपिंगला गेलो पाहिजे, नवीन साड्या घेतल्या पाहिजेत। नवीन घरात का नाही मी एक बी जुनी साडी घेऊन जाणार नाही बाई। बाई आहे का वाजले? काय वाजले? हे विकी पण नाचलंय। आम्ही खोटे आहोत, राधा कच्चा खानावळीत सगळं ओके। त्या विकीला तर फोडून काढला पाहिजे। ए वांडक्या तोंडाच्या, हे समजा कसं झालं माहिती काढ जा। ऐकायला आलं काय? अरे जाई। यांचं खोटं उघडं पडलेलं दिसतंय। झालं ते वाईटच झालं, पण आम्ही पैज मीच जिंकलो। वा 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 वा, भारीच बर का गोपीनाथ शेठ। हा म्हणजे खानावळ बंद झाली नाही, या दुःखापेक्षा आपण पैज जिंकलो याचा आनंद जास्त आहे तुम्हासनी। मग इथं कशाला उभे राहिले माझ्या सोबत? जा की तिकडं जा, तुम्ही पण जावा नाचा वरातीत जा। ऐ तुझ्या दुःखात सहभागी आहे मी। आयुष्यात पहिल्यांदा पैज जिंकल्याचं दुःख होतंय मला। आता लगेच ते घर खाली करायसाठी तू तगादा तर लावणार नाही। मला एक कळना झालंय का आपला ह्यो बिनतो डाव कुणी आणि कसा उलटवला। लोंगी मिरची मगाशी तर होती माझ्या बरोबर, गेली कुठं? मग झाली ना मगाशी, जशाच तसं झालं। पण दीदी अचानक कुठं गायब झाली? तिचं कुमट्यात काय तर काम आहे म्हणाली। ओ तुम्ही तर आज हिरोज बनून आला आमच्यासाठी। वय तुमचे खरंच लय उपकार झालेत आमच्यावर। अहो ताई, उपकारांची भाषा करू नका। माझ्या अक्कासाठी आणि तुमच्यासाठी मी काय बी करू शकतोय। माझ्या अक्कासाठी म्हणलं तर चालेल ना? नाही चालाय काय झालं? पण तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ लेकरा। हे बघ, अरे इकडं बघ। राधाकाला बघितलं की लहानपणीच्या मम्मीची लय आठवण येत्या। आधी ती बी अशीच दृष्ट काढायची, पण आता नाही काढत।
बोट मोडा ग. काय रे, काय झालं? मला निघायला पाहिजे. अरे कायम येतोयस तो असं घोड्यावर बसूनच काय येतोयस? जरा निवांत ये की. पुढच्या वेळी नक्की येईन. अरे जातो आता. बघ, काय म्हणलास? किती वेळा सांगितलंय तुला, जातो नाही येतो म्हणावं. हा, येतो अक्का. ह्याच्याशी आपलं कुठल्या जन्माचं नातं आहे माहित नाही. परका असून बी आपल्यासारखं वागतोय. आणि आपले होते ते कोण होता त्यो? कोण होता ते काय माहित नाही, पण त्यो कवा कवा राधाक्काच्या खानावळीत जेवायला जातोया. कवा जीभ घेऊन जातोया, कवा ब्रुम ब्रुम फटफटी बी घेऊन जातोया. इंग्लिश बी बोलत होता तो. त्यानं त्या दोघांची फार वाट लावली. पण त्याला राधक्काचा एवढा का पुळ काय? कोण होता कोण त्यो? ती निर्मला देवीचं पोरग तर नसेल, पण ते का सारखं यांच्या भानगडीत नाक खुपसालाय. किती वेळा सांगितलंय तुला, जातो नाही येतो म्हणावं. रडायलायस काय? यो भास आहे का खरंच आसमी आल्या? काय किंडा झालास का काय? रडायलायस काय विचारते मी. तुला परत कोणी मारलं का? नाही, कुणी मारलं नाही आणि मी रडालो बी नाही. ते डोळ्यात जरा कचरा गेलाय. कचरा गेलाय? बघू.
कसला भारी भास आहे राव. अरे हा भास नाही, ही तर खरंच समोर आहे. काय डोसक्यावर पडलायस काय? का डोळ्यातला कचरा गुदगुल्या करायलाय तुला? कचरा नाही, हुंकर गुदगुल्या करायला. आमची मुन्नू हसते अशा जोकवर. मला नाही हसू येत. सेन्स ऑफ ह्युमर नसतोय कोणाकोणाकडे. हसू? पण तू इकडे कशी काय? तुझं पाठलाग करायला. काय बघायलायस? नाही नाही बघत नाही, जस्ट विचार कराल. तो तुझं हे वागणं ना एकदम तुझ्यागतच आहे. कोडं घालणार. कधी कधी मला तो येडा वाटतोस, कधी कधी गुंड, आणि कधी कधी तर अडाणी. आणि आज त्या दोघांसंग काय रुबाबात इंग्लिश मध्ये बोललास? किती आणि काय शिकलायस? आणि तू हायस कोण? तुला मी चांगला माणूस वाटतो ना, मग बास की. पण तू ते मला असं वाटतं की चांगल्या माणसासंग फ्रेंडशिप करायला काय प्रॉब्लेम नसावा, नाही का? येताना म्हणलेलास गरीबाला पोटभर जेवायला द्या म्हणून, मग खानावळी जेवला का नाही? नाही, आज न जेवताच पोट भरलं आणि मन बी. आय आज तुझ्या लाडक्यानं वाचवलं आपल्याला. पण तो न जेवताच गेला की. अगं आधी सांगायचं नाही होय. त्या सगळ्या गडबडीत मी बी विसरले. आणि तुझे आमचे प्रोफेसर मोहित सर ते बी जेवायला आले नाहीत. पण मी आले ना. आखी एवढं दस काय झालं? खानावळीवर जे संकट आलतं जे गेलं का नाही ते बघायला आलते मी. तुला सांगू, जेव्हा मला कळलं का नाही का खानावळीवर संकट आलंय, मी नवसच बोलाल्या. जेव्हा त्या दोन लबाड आणि नीच माणसांची वरात काढताना बघितली, तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. तेव्हा नवस फेडून इकडे आले. हा गेलं बाई, संकट बरं झालं. सगळे काय आता यावेळी जेवायचंय का काय? अरे चू बेटा, ऐकलं बरं का मी. तायडे घाबरतस कशाला? आपण काहीच देणेकरी आहे. आमच्या खानावळीत गरीब श्रीमंतच नाही, कुठलाच भेदभाव होत नाही. अतिथी देवागत समजतोय आम्ही. पण आता खानावळीची वेळ संपल्या. बया ते जे पहिल्या
काय मारलाय ते देणे करायचं काय मुन्नू तू आज जा बरं, आज जा मुन्नू, ऐक माझं. जात खानावळीवरचं संकट दूर झालं म्हणून तुला किती आनंद झाला असेल हे समजू शकते मी. आखे वा, तुला बी टोमणे मारता येतात. छान आहे, छान आहे. मी पण खरंच सांगतेय, खानावळीवरचं संकट जावं म्हणून मी खरंच नवस बोलल्या, शपथ खरंच. आता आमचे 10 लाख चोरलेला चोर मिळावा यासाठी तू नवस बोल. कारण आता फक्त तो नवसच तुला वाचवू शकतोय. नाहीतर आजवर ज्या देवीच्या कृपेनं वाचलीस त्या देवीचा कोप झाला असं म्हणावं लागेल. धमाल. हा गोपीनाथ बोल. हा कैलास, आज लय मोठा डाव खेळायचा आहे. रगड पैसे लावायचे 10 लाख. 10 लाख लावायचे. काय 10 लाख? हा. अरे एकदम एवढं लावू नको. का रे? हा, मी सारखा सारखा जिंकलाय म्हणून घाबरलाच वय? अरे तू जिंकलाय म्हणून जास्त हवेत उडालायस. अरे त्यामुळे तुला सावध करायलोय. पैसे माझे, मर्जी माझी. 10 लाख माझे. मला 10च्या 10 लाख लावायचेत. ट्रिपल 50, ट्रिपल 51. काय कळलं? बघ गोपीनाथ, अजून एकदा विचार कर. ए कैलास, लाव म्हणल्यावर लावायचे. हा, 10च्या 10 लाख. ठीक आहे, 10 लाख ट्रिपल 50, ट्रिपल 51 लावतो मग. हा, लाव लाव लाव. कुणी बी पळू दे, किती बी फास्ट. थोडं तर आपलं सुसाट. डबल धमाका. आके विचार करून काही नाही होणार ग. आणि आता जर चोर गावला नाही तर तू चोर ठरणार आहेस. आणि मग तुला ती आसमी किंवा कुठला तो हिरो आणि तुझी देवी कुणी वाचवू शकणार नाही. यामिनी, अगं थोडी अडचण समजून घे की. एवढं पैसे नाहीत माझ्याकडं. आणि पैसे चोरीला गेले नसते तर ठेवून घेतले असते का मी माझ्याकडं. अख्खी माझी थोडी अडचण समजून घे की. स्वतःचं घर नाही माझ्याकडं. स्वतःचं घर असतं तर घर नावावं कर म्हणून मागे लागले असते का मी? सांग मला. बघ बाई, सगळंच तुझ्या कलानं कसं होईल? एक तर पैसे तर दे, नाही तर घर तर दे. बघ, सगळंच मला पाहिजे, मला पाहिजे असं हावरटपणा करू नको बाई. नाही तर तेल बी गेलं, तूप बी गेलं असं होऊन बसेल. आणि आरचू बेटा, खानावळीत मी जेवायला येणारच आहे. हा, पण गिराईक म्हणून नाही, मालकीन म्हणून येणार आहे.
तवा राधा का स्वयंपाकीन आणि तू वाढपी. हा? कस यामिनी म्हणल तस. येते बर का अक्की, काळजी घे. आमचे 10 लाख चोरलेला चोर मिळावा यासाठी तू नवस बोल, कारण आता फक्त तो नवसच तुला वाचवू शकतोय.